नमस्कार मित्रांनो, जर विज्ञान भाग 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये 40 पैकी 40 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट वाईज किंवा टॉपिक वाईज वेटेज समजून घ्यावं लागेल. मग ते वेटेज जर तुम्ही एकदा समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची काय भेटते, दिशा भेटते. तुम्हाला तुमचा अभ्यास तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करता येतो. तर तोच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. आपल्याला आउट ऑफ मार्क या ठिकाणी पाडायचे आहेत आणि पडतात आउट ऑफ मार्क विज्ञानामध्ये. तर बघा, तुम्हाला अशा पद्धतीचा सिलेबस आहे. एकूण 10 टॉपिक आहे तुमच्या सिलेबसला. या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्हीही सांगतो मी तुम्हाला, तर दोन्हीही लक्षात ठेवा. गुरुत्वाकर्षण टॉपिक, त्यानंतर मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्यांचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे, अवकाश मोहीम, असं एकूण तुम्हाला 10 टॉपिक आहे. आणि ह्या 10 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 40 मार्काचा टोटल पेपर असतो. 40 पैकी 50 मार्काचा असतो तर पार्ट 1, 50 मार्काचा पार्ट 2, 40 मार्क पार्ट 1ला म्हणजेच आणि 10 मार्क तुमचे प्रॅक्टिकलला, असा 50 मार्काचा पार्ट 1चा पेपर तुमचा फॉर्म होतो, तयार होतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट आहेत. म्हणजे सायन्सचे जे आहे ना, सायन्स हे विज्ञान जे आहे, विज्ञानाच्या 2 शाखांचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करावा लागतो. पहिली शाखा आहे तुमची तर रसायनशास्त्र आणि दुसरी शाखा आहे भौतिकशास्त्र. तर इंग्लिश मिडियमच्या सांगायचं झालं तर सायन्स पार्ट 1 जो आहे, सायन्स पार्ट 1 जो आहे, तर त्यात पहिलं तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे आणि दुसरा जो अभ्यास आहे तर तो फिजिक्सचा अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे 2 विज्ञानाच्या शाखा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. मग विज्ञानाचे जे पार्ट झाले 2, केमिस्ट्री आणि फिजिक्स. तर फिजिक्समध्ये कोणते टॉपिक येतात आणि केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक येतात, तर एकदा टिक करून घ्या. तुमच्याजवळ पुस्तक असेल तर पुस्तकावरती तुम्ही तिथं लिहून घेऊ शकता. तर बघा काय, तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे टॉपिक सांगतो पहिले आणि त्याच्यानंतर फिजिक्सचे सांगतो. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, यालाच म्हणतो आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, हा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन्स म्हणतो, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, हा सुद्धा विज्ञानमध्ये रसायनशास्त्राचा पार्ट आहे. पुढचा तुमचा टॉपिक येतो तर तो डायरेक्ट 8व्या नंबरचा धातू विज्ञान. 9वा नंबर आहे कार्बनिक संयुगे. हे जे टॉपिक आहेत तर तुमचे कशामध्ये कव्हर होतात, तर मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. याच्यामध्ये अजून कोणता एक टॉपिक आहे का बघा की तो केमिस्ट्रीमध्ये मोडतो, तर नाही. तर आपल्याला 1, 2, 3, 4 असे एकूण 4 टॉपिक जे आहे तर ते कशामध्ये येतात, रसायनशास्त्रामध्ये. परत एकदा लक्षात ठेवा, तुम्ही हे ज्यावेळेस क्लासिफिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला अभ्यासाला दिशा भेटते आणि तुमचा अभ्यास खूप सोपा होऊन जातो. रसायनशास्त्रात कोणते कोणते 4 टॉपिक आहेत, पहिलं आहे तुमचं मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, धातू विज्ञान आणि कार्बनी संयुगे. हे तुमचे होते रसायनशास्त्राचे पार्ट, म्हणजेच केमिस्ट्रीचे. मग राहिलेले जे काही सगळे टॉपिक आहेत ते फिजिक्सचे आहेत, म्हणजेच भौतिकशास्त्राचे आहेत. भौतिकशास्त्रामध्ये काय, तर गुरुत्वाकर्षण हा टॉपिक आहे. त्यानंतर विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग आणि अवकाश मोहिमा, असे एकूण 6 टॉपिक जे आहेत ते तुम्हाला येतात फिजिक्समध्ये. म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला 6 टॉपिक आहेत आणि 4 टॉपिक जे आहेत तर ते कशामध्ये आहेत, रसायनशास्त्रामध्ये 4 टॉपिक विचारले जातात, म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये. अशा एकूण 10 टॉपिकचा, 10 धड्यांचा तुम्हाला 10 लेसनचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हे झालं बेसिक. याच्या पुढं तुम्हाला या 10 पैकी जास्त मार्काला वेटेज, म्हणजे जास्त टॉपिक कोणत्या मार्काला येतात आणि कमी मार्काला कोणते टॉपिक येतात हे बघूयात आपण. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, जर व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईकसुद्धा करा. बघा, या ठिकाणी आपण दिलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 टॉपिक वाईज वेटेज ज्यावेळेस सांगतो आपण त्यावेळेस आपल्याला क्लास 10th म्हणलो. इथं बघा, ग्रॅव्हिटेशन हा जो पार्ट आहे, पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो टॉपिक आहे तो ग्रॅव्हिटेशनमध्ये गुरुत्वाकर्षण म्हणतो ह्याला, मराठी इंग्लिश दोन्हीही सांगतो. तर तो किती मार्काला आहे, 3 मार्काला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मग दुसरा आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, हा 4 मार्काला विचारण्यात आलेला आहे. म्हणजे 4 मार्कासाठी विचारतात. हे मी सांगतोय तुम्हाला विदाऊट ऑप्शन, म्हणजे तुम्ही जे ऑप्शनचे प्रश्न आहेत ते सोडून देताना त्याला धरलेलं नाही, म्हणजे त्याला इथं ॲड केलेलं नाही. जर तुमचं ऑप्शन जर ॲड केले ह्याच्यामध्ये, तर ऑप्शन ॲड केल्यानंतर तुम्हाला 3 ते 5 मार्काचं या ठिकाणी पहिल्या टॉपिकला विचारलं जातं आणि 4 ते 6 मार्काला दुसऱ्या टॉपिकवरती विचारलं जातं. म्हणजे विदाऊट ऑप्शन आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय, त्यामुळं लक्षात घ्या. तिसरा प्रकार आहे तुमचा, तिसरा टॉपिक केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. किती मार्काला आहे हा,
4 मार्काला. त्याला मराठीत म्हणतो आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, 4 मार्कासाठी येतं. त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम, हा टॉपिक 5 मार्काला आहे. नंतर हीट म्हणजेच उष्णता टॉपिक तुम्हाला एकूण 3 मार्काला विचारण्यात येतो. आणि उष्णतेच्या नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन हा टॉपिक 5 मार्कासाठी येतो. लेन्सेस हा जो आहे, भिंगे व त्यांचे उपयोग, लेन्सेसलाच मराठीत काय म्हणतो, भिंगे व त्याचे उपयोग, हा 4 मार्कासाठी विचारला जातो. धातू विज्ञान मेटलॉजी हा टॉपिक 4 मार्कासाठी विचारला जातो. कार्बन कंपाऊंड्स म्हणजेच कार्बनी संयुगे हा 5 मार्कासाठी विचारला जातो. आणि शेवटचा जो तुमचा टॉपिक आहे स्पेस मिशन, अवकाश मोहिमा, हा एकूण 3 मार्कासाठी तुम्हाला विचारण्यात येतो. असे एकूण 10 टॉपिक आहेत की जे तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. प्रत्येक टॉपिकला वेगवेगळ्या पद्धतीचं वेटेज आहे. मग तुम्ही इथं जर बघितलं तर कार्बनी संयुगे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्या 3 टॉपिकला 5-5 मार्क आहेत. बघा कसं होणार इथं, या ठिकाणी बघा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 5 मार्क, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट विद्युत धारेचे परिणाम 5 मार्क, प्रकाशाचे अपवर्तन 5 मार्क, आणि शेवटी आहे तुमचा धातू विज्ञान नाही, कार्बनी संयुगे म्हणजेच कार्बन कंपाऊंड्स हा जो टॉपिक आहे तर तो सुद्धा 5 मार्काला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणजे 40 पैकी तुम्हाला 3 टॉपिकवरती 15 मार्काचा प्रश्नपत्रिका तुमची तयार होणार आहे. 40 पैकी 15 मार्क. ठीक आहे, बघा काळजीपूर्वक घ्या. तुमचं 40% अभ्यास किंवा 30 ते 35% अभ्यासक्रम फक्त 3 टॉपिकवरती आहे. कोणता? इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर कार्बन कंपाऊंड्स. हे 3 टॉपिक चांगले करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 15 मार्क या ठिकाणी फिक्स होतात. 15 मार्क या ठिकाणी काय होतात? फिक्स होतात. मग आता राहिलेले जे टॉपिक आहेत ते 4-4 मार्काचे बाजूला काढा. 4-4 मार्काचे टॉपिक कोणते आहेत? तर पहिला टॉपिक आहे तुमचा लेन्सेस, 4 मार्क. हे 2 टॉपिक एकदम एकमेकांना सोपे आहेत, प्रकाशाचे अपवर्तन आणि भिंगे. काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. 4 मार्काचं तुमचं आहे लेन्सेस, त्याच्यानंतर धातू विज्ञान सुद्धा 4 मार्काचा आहे. आणि पुढचा जो येतो तुमचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण, हे सुद्धा टॉपिक 4 मार्काला येतो, मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण. आणि लास्ट आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, हा सुद्धा टॉपिक 4 मार्काला येतो. मग तुमचे 4 टॉपिक जे आहेत तर 4-4 मार्काला येतात, म्हणजे 16 मार्काला 3 टॉपिक. 15 मार्काला किती टॉपिक आहेत? 15 मार्काला 3 टॉपिक, 16 मार्काला 4 टॉपिक. 4 आणि 3 7 झाले. राहिले तुमचे 3 टॉपिक जे की छोटे छोटे आहेत. हीट हा एक टॉपिक आहे, हीट सुद्धा तुम्हाला नीट अभ्यासायचा आहे, म्हणजे हीट एक टॉपिक राहिला. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक राहिला. ग्रॅव्हिटेशन सगळ्यात कमी प्रश्न सांगतो, ग्रॅव्हिटेशन, हीट आणि लास्ट आहे तुमचा स्पेस मिशन. हे 3 टॉपिक जे आहेत तर ते किती मार्काला आहेत? स्पेस मिशन, ग्रॅव्हिटेशन आणि हीट हे 3 मार्काला येत असतात, 3 टॉपिक. ठीक आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती जास्त फोकस करता येईल आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या अभ्यासाला दिशा भेटेल. सायन्स अवघड जातं ह्याच्यासाठी की तुम्हाला वेटेज माहिती नसतं आणि परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न येतात हे सुद्धा माहिती नसतं. आता ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आहे. ग्रॅव्हिटेशन टॉपिक तुम्ही खूप महिनाभर अभ्यास करत बसला आणि त्याच्यावरती फक्त परीक्षेला 3 मार्काचं येतं. आणि त्याच्याच तुलनेमध्ये जर तुम्ही कार्बन कंपाऊंड हा टॉपिक करत असाल तर तो किती मार्काला येतो? 5 मार्काला येतो. वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असतात त्याच्यावरती, त्यामुळं काळजीपूर्वक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत असताना मिसलीड व्हायचं नाही. काळजीपूर्वक तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्हाला अभ्यास करत असताना 3 गोष्टींच्या खूप काळजी घ्यायची. पहिल्यांदा सिलेबस काय आहे तो बघा. सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम बघा, अभ्यासक्रम काय आहे तो बघा. त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावरती क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचे येतात ते बघा. त्यानंतर क्वेश्चन पेपर बघितला, त्या वेटेज किती आहे, टॉपिक वाईज वेटेज चेक करा. आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, आता हे रिव्हिजनचा काळ आहे ना, रिव्हिजन करा. वर्षभर अभ्यास केलाय तुम्ही, त्यामुळे आता रिव्हिजन करायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की टॉपिक वाईज वेटेज कसं आहे. सायन्स पार्ट 1 बघितलं हे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 बघूयात. आता आपले मराठी आणि इंग्लिशचा पेपर झालेला आहे, हिंदीचा पेपर आहे, त्यात एवढं काय अवघड नसतं, तेही डिस्कस करू. म्हणून चॅनलवरती तुम्ही फॉलो करत जा चॅनलचे व्हिडिओ, तुम्हाला खूप याच्यामधून काय होईल, फायदा होईल याची गॅरंटी आहे. ठीक आहे. आणि जर विषयानुसार जर गेलं म्हणजे शाखेनुसार जर गेलं तर तुमचं रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री, रसायनशास्त्राला 17 मार्काचं विचारलं जातं. आणि फिजिक्स म्हणजेच केमिस्ट्री जे आहे, भौतिकशास्त्र जे आहे, भौतिकशास्त्राला तुम्हाला एकूण 23 मार्काचे प्रश्न विचारण्यात येतात. मग आता तुम्हाला 2 शाखा सांगितल्या तर त्या शाखेत 23 मार्काचं 50% पेक्षा जास्त वेटेज कुठल्या शाखेला आहे
तर फिजिक्सला आहे आणि 17 मार्काचं 40 पैकी 17 मार्क हे रसायनशास्त्राला येतात. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना आणि स्मार्ट वेनी अभ्यास करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे याच्यातून लक्षात येतं. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.